श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर आज आहे दिवाळी पाडवा. तर सर्वप्रथम सर्वांना दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आहे 3:30 मुहूर्तातील एक महत्त्वाचा मुहूर्त. आज तुम्ही नवीन खरेदी विक्री जागा प्लॉट तुमचं फ्लॅट घर किंवा महत्त्वाच्या काही व्यवहार करायचे असतील तर ते करू शकता. त्याचप्रमाणे ज्यांना नवीन नवीन काही देवाच्या वस्तू घ्यायच्या आहेत तेही खरेदी करू शकता. तसेच बलिप्रतिपदा म्हणजेच एक महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी करायच्या सेवा किंवा या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे याबद्दल डिटेल आपण माहिती घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आज आपण पाहणार आहोत की बलिप्रतिपदा याचं महत्त्व काय आहे. तर बघा, दिवाळी आपली सुरुवात होते ती वसुबारसपासून 5वा दिवस आज आहे गुढीपाडव्याचा बलिप्रतिपदेचा दिवाळी पाडव्याचा. तर पहिला दिवस असतो वसुबारस म्हणजेच गोमातेची आपण पूजा करतो, गायवासरांची पूजा करतो. दुसरा दिवस आहे धनतेरस, तर धनाची पूजा करतो. तिसरा दिवस असतो नरक चतुर्दशीचा. आणि हा जो दिवस आहे तो बलिप्रतिपदा पाडवा आणि भाऊबीज हे असे जे काही यमदेवतान हे सर्व खूप महत्त्वाचे दिवस असतात. तर ही कथाही बऱ्याच जणांना माहिती नसेल की काय झालं होतं की भगवान विष्णूंचा जो वामन अवतार आहे तर तो बली नावाचा जो राजा होता तो खूप उन्मात्त झाला होता. तो दानशूरही होता, पण त्याचं कुठेतरी वाईट गोष्टींकडे जास्त हे झालं होतं आणि तो प्रजेवर अन्याय करू लागला होता. म्हणून भगवान विष्णूंनी भगवान नारायणांनी एक 12वा अवतार वामनाचा घेतला होता आणि त्याचा गर्भहरण करण्यासाठी त्यांनी ही कथा आपण आपल्याला माहिती असेल किंवा नसेल तर तुम्ही तर आजच्या दिवशी काय केलं होतं तर वामन अवतार घेऊन भगवान विष्णू भगवान नारायण या बलीजवळ राजाजवळ आले आणि त्यांनी त्याला सांगितले की मला फक्त 3 माझे पाय बसतील एवढी मला जमीन हवी आहे. तर त्यांनी पहिला पाय ठेवला होता तो पृथ्वीवर, दुसरा आकाशात आणि तिसरा पाय कुठे ठेवायचा हे त्यांना कळत नव्हतं. म्हणून तेव्हा त्यांनी विचारलं आणि मग ह्या शक्तीची त्यांना जाणीव झाली आणि बळीराजा त्यांना शरण आला आणि म्हटला की मला तुम्ही तिसरा पाय तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा. आणि मग जसा डोक्यावर ठेवताच तो बळीराजा पूर्ण पाताळात गेला आणि पाताळ देवाचा राजा म्हणून त्याला ते राज्य मिळालं. तर तेव्हा बळीराजाने नामोहरण होऊन देवांना आपल्या नारायणांना भगवान विष्णूंना जे वामन अवतारात आले होते त्यांना शरण गेला आणि म्हटला की हे नारायणा तू माझ्या नावात म्हणजे मी तुम्हाला शरण आलेलो आहे पण माझं नाव अमर राहू दे म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि हे जे दिवाळीचे 5 दिवस असतात हे माझ्या नावाने साजरे होऊ देत, माझं नाव सगळ्या जगामध्ये अमर राहू दे म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या. म्हणून जे गायवासराची पूजा करतात धन्वंतरीची करतात त्यांना सुख समृद्धी धान्य दे, तसेच महालक्ष्मी सतत त्यांच्यावर प्रसन्न राहू दे म्हणून आशीर्वाद मागितला. आणि बलिप्रतिपदेला आजसुद्धा आपण म्हणजे आपल्या जे शेत आहे किंवा जी जमीन आहे त्याची पूजा करावी. तर आपण एक पुरुष जेवण होईल एवढं जेवण आपल्या शेताच्या मधोमध खड्डा काढून त्यामध्ये ते जेवण किंवा प्रसाद तुम्ही गोडधोड असेल तुमचं दिवाळीचा फराळ असेल तर तो सुद्धा तुम्ही आपल्या भूमीमातेला सीतामातेला द्यायचा आहे. आणि ते धान्य कितीतरी पटीने शतपटीने आपल्याला मिळत असतं. म्हणून आजही आपण ह्या भूमातेची सेवा करायची आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी अवश्य करावं. तर आजच्या दिवशी एक सवासनी महिलासुद्धा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते, त्याला ओवाळत असते. तर फक्त आपण प्रेझेंट किंवा गिफ्ट घ्यावं यासाठी हा पाडवा नसतो, तर दीर्घायुष्य हे मिळावं त्यांना आणि त्यांच्या नात्यातील जो म्हणतो ना आपण प्रेम आणि आपुलकी वाढावी हा सुद्धा याचा मागचा हेतू असतो. तर दोघांनीही एकमेकांचा आदर करावा. तसेच स्वामींच्या आशीर्वादाने सर्व मंगलमय व्हावे यासाठी प्रार्थना करायची असते. आणि त्यानंतर आज म्हणजे बरेच जण आता हे दिवाळीचे जे 5 दिवस असतात ते अभंग स्नान करायचं असतं, सुगंधित तेल तूप लावायचं असतं, तेल लावून आंघोळ करायची असते, त्यानंतर सुगंधी उठणं लावायचं असतं. आणि मग आपले जे काही महत्त्वाचे दिवस आहेत तर आज पाडव्या दिवशी बरेच व्यापारी किंवा ज्यांचं दुकान आहे किंवा घरातसुद्धा आपण आपल्या तिजोरीची पूजा करू शकतो. मुख्य दरवाजावर आपण हळदी कुंकू लावून मुख्य दरवाजाची पूजा करू शकतो, करायची आहे. तुमच्या हिशोबाच्या काही वया असतील तर त्याचीसुद्धा मांडणी करून पूजा करायची आहे किंवा नवीन वही घालायची असेल तर ती पाडव्याला घालतात. तर तुमचे
जिथे तुम्ही थोडंसं जे काही आजकाल कॅशलेस व्यवहार आहेत, पण तरीसुद्धा तुम्ही ATM कार्ड ह्यासुद्धा गोष्टी किंवा तुमचे थोडे बहुत पैसे असतील तर त्याचीही पूजा करून घेऊ शकता. आणि जिथे तुम्ही ठेवता तिथे त्या तिजोरीला, त्या कपाटाला हळदी कुंकू किंवा कुंकवाचं स्वस्तिक लावून तुम्ही ते सजवू शकता आणि त्याची पूजा करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला आज महत्त्वाच्या कागदपत्रांची सुद्धा देवासमोर ठेवून त्यांची नमस्कार करायचा आहे. तसेच सर्व मंगलमय व्हावं यासाठी सहकुटुंब प्रार्थना करायची असते, आशीर्वाद घ्यायचा असतो आपल्या कुलदेवींना, नमस्कार करायचा असतो, त्यांची पूजा अर्चा सेवा करायची असते. तर अशा प्रकारे आपल्याला बलिप्रतिपदा पाडवा हा साजरा करायचा असतो. तर सर्व महिलांना एवढंच सांगणं आहे की जसं तुमचा पती तुमचा परमेश्वर म्हणजे काहीजण मानतात पण काहीजण नाही. पण बघा, जसं आपण आधीच्या काळी जशा महिला आपल्या पतीला अहो जाऊ ह्या गोष्टीनेच बोलायच्या आणि आजकाल नात्यांमध्ये इतका प्रॉब्लेम सुरू आहेत. तर त्यासाठी महिलांनी सुद्धा किमान एकमेकांचा आदर करा. असं नाही म्हणत की एकानेच करावा, तर दोघांनीही एकमेकांचा आदर करणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी कणकेचे दिवे करूनच ओवाळलं जातं आपल्या भावाला, भाऊबीजेला सुद्धा भावाला, आपल्या वडिलांना, तसेच पाडव्याला आपल्या नवऱ्याला. तर बऱ्याच ठिकाणी एक कणकेचा दिवा किंवा 2 कणकेचे दिवे केले जातात. तर शक्यतो किंवा काहींकडे फक्त पंती घेतली जाते. तर शक्यतो जे दिवे असतात ते 2 असावेत. सिंगल एकाच दिव्याने कधीही ओवाळू नये. तर 2 दिवे असावेत, त्यामध्ये कलश असावा, हळदी कुंकू, अक्षदा, फूल, पान सुपारी ह्यासुद्धा गोष्टी असाव्यात. तसेच आपण शक्यतो पितळे किंवा तांब्याच्या वस्तू जी आरती असते तर त्या पद्धतीने घ्यावी, कारण तिच्यामध्ये एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स खेचण्याची आणि प्रेरित करण्याची शक्ती असते. म्हणून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स ती आपल्याला लहरी देत असते. म्हणून शक्यतो प्लास्टिकच्या किंवा इतर मेटलच्या वस्तू, शक्यतो मेटलच्याच वस्तू असाव्यात तुमच्याकडे. शक्यतो आरतीचं चांदीचं असेल, कसंही असेल, पण शक्यतो धातूचं घ्या आणि त्यानेच औक्षण करायचं आहे. औक्षण करताना अंगठी असेल, तुम्ही कुठली छोटी अंगठी असेल तरी त्या अंगठीनं आणि सुपारीनं औक्षण करायचं आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या भावाला, पतीला किंवा वडिलांना ह्या औक्षण करताना किंवा तुम्ही जर तुमच्या कुलस्त्रीला जर औक्षण करत असाल तर तुम्ही दिवाळीच्या दिवशी त्यांच्या डोक्यावर कापूस ठेवायचा आहे. म्हणजेच कापूस जसा पांढरा असतो तसे पूर्ण तुमचे केस पांढरे होईपर्यंत तुम्हाला भरपूर दीर्घायुष्य लाभो अशी त्यामागची संकल्पना असते. म्हणून आपण ओवाळणी करताना त्यांना जरी टोपी घातली असेल तरी तुम्ही केसांवर थोडा थोडा कापूस ठेवलात तरी चालेल. तर याच्यामागचं हे कारण असतं. तर तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि झालेली सर्व सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आपली रजा घेते. चला तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.